एकच बाणा होता उद्धाराचा, होता उद्धाराचा, निनादला दोघांच्या नावे, हो निनादला दोघांच्या नावे, कोकणातले डोंगर एक त्या रायगडावर, एक 14 तळावर, एक जिजामाते आणि एक निराशाने क्रांती निघाले दोन पिंपले हृदयाच्या भात्याने, दीपस्तंभ असे लाभले वदिवारी सागर एक त्या रायगडावर, एक 14 तळावर, शिवरायाने रयतेचा तो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला, प्रताप चिंता नंदीला, प्रताप चिंता नंदीला, दोघांनी मारली ठोकर एक त्या रायगडावर, एक 14 तळावर, एक त्या रायगडावर, एक 14 तळावर, एक त्या रायगडावर, एक 14 तळावर. याच्या न्यायासाठी बसलेले आहेत, तरी सुद्धा जाता जाता मी या ठिकाणी परत एकदा विनंती करतो की आमच्या रोजगार सेवकांच्या मुंबई येथे होत असलेल्या आंदोलनाला आपण सुद्धा दुर्मणीचा पाठिंबा द्यावा आणि आम्हाला पण न्याय मिळावा अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी माझा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे. लिपिकांचा सन्मान, वेतन त्रुटी, एकाच मिशन, एकाच मिशन, वेतन त्रुटी, खुल्लार समितीचा एकाच मिशन, लिपिकाचा सन्मान, वेतन त्रुटी, 14 वेतन आयोगापासून असलेली वेतन त्रुटी, हम सब 14 वेतन आयोगात त्रुटी झालेली आहे. पहिले शिक्षक, लिपिक सर्व एकाच वेतनामध्ये होते. 14 वेतन आयोगापासून शिक्षकांना पुढची वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे आणि लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना 14 वेतन आयोगापासून अन्याय झालेला आहे. आता 5वा वेतन आयोग झाला, 6वा वेतन आयोग झाला, 7वा वेतन आयोग झाला, तरीही कर्मचाऱ्यांची लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटी दूर झालेली नाही. तसेच 2005 पासून जुनी पेन्शन जे लागू होती ते 2005 पासून बंद करण्यात आलेली आहे. तरी जुनी पेन्शन जशाच्या तशी लागू करावी अशी आमची मागणी आहे. तसेच लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना सन्मानाने वागविले पाहिजे. दुसरं, लिपिक वर्गीय कर्मचाऱ्याचं नामकरण झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. तसे खुल्लर समितीने जे अहवाल दिलेला आहे लिपिक वर्गाच्या विरोधात, त्याचा आम्ही सर्व लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना निषेध करतो. त्यासाठी आम्ही काल 23 तारखेपासून आंदोलन बेमुदत कामगार आंदोलनात बसलेले आहे. तसेच पदोन्नती स्तर, लिपिक वर्गाचे पदोन्नती स्तर आहे ते कमी केले पाहिजे अशी एक आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही बेमुदत कामगार आंदोलन बसलेले आहे. आपण पाहिलं असेल या सर्व लिपिकांचं काही म्हणणं आहे. आपण पाहिलं असेल यांचा सतत जवळजवळ एक प्रोग्राम ठरवला होता. आपण बघितलं तर मागं 16 फेब्रुवारीपासून त्यांचं एक कृती आंदोलन सुरू आहे. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीनं ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत. निश्चितच त्यांच्या मागण्या रास्त आहेत. या देशामध्ये जेव्हा ओरडल्याशिवाय कुठल्याही गोष्टी मिळत नाहीत, कदाचित त्यासाठीच आज आपण बघतोय हे सर्व कर्मचारी वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष म्हणजे महिलाही या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. काय सांगाल, नेमक्या काय मागण्या आहेत आपल्या? बोला बोला बोला. आमचे जे काही वेतन त्रुटी आहे ती आमची दूर झाली पाहिजे. कारण आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आहोत. आम्ही काही कुणाशी हे नाही, आमचा न्याय आम्हाला दिला पाहिजे एवढीच सरकारला नम्रतेची मागणी आहे. निश्चित वेतन त्रुटी या ठिकाणी दूर करा, सन्मानाची वागणूक द्या आणि इतर काही छोट्या ज्या मागण्या आहेत त्या घेऊन पंचायत समिती केजच्या या समोरच्या प्रवेशद्वाराजवळ हे सर्व कर्मचारी वृंद या ठिकाणी बसलेले आहेत. निश्चित
शासनाने त्यांच्या या सर्व मागण्यांचा गंभीरतेने विचार करणं खूप गरजेचं आहे. आज केज पंचायत समितीच्या या कार्यालयाच्या बाहेर केजचे सर्व लिपिक वृंद आणि समकक्ष जे पदाधिकारी आहेत त्यांचं या ठिकाणी एक मागणी धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. खरं तर 16 फेब्रुवारीपासून हे आंदोलन त्यांचं सुरू आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळा कृती कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. प्रत्येक दिवशी कधी फीत लावून काम करणे वगैरे वगैरे अशा प्रकारचे एकूण 16 ते आज 23 आणि आज 24 तारीख आहे. आजच्या काही दिवसापासून मागच्या हे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागण्या आत्ताच आपण पाहिलं की वेतन त्रुटीतील ज्या त्रुटी आहेत वेतनातील त्या तात्काळ दूर कराव्यात आणि विशेषतः सगळ्यात महत्त्वाची मागणी त्यांनी केलेली आहे की कर्मचारी वृंदांना लिपिक वर्गाला योग्य तो सन्मान दिला जावा. ही मागणी त्यांनी आहे. इतरही काही छोट्या मागण्या घेऊन ते या ठिकाणी बसलेले आहेत.